उमरगा तालुक्यात वृक्षारोपण मोहीम मृत अवस्थेत. जिल्हाधिकाऱ्यांचे हरित स्वप्न धुळीस. साक्षी पावनज्योत. वृत्तसेवा. उमरगा तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र वृक्षारोपणानंतर झाडांची देखभाल आणि संवर्धन कितपत झाले हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी लावण्यात आलेली रोपे पाणी, संरक्षण आणि नियमित देखभालीअभावी सुकून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे केवळ वृक्षारोपणाचा आकडा वाढवण्यापेक्षा लावलेले प्रत्येक झाड जगवण्यावर भर देण्याची गरज आहे. जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रशासनाचे स्वप्न असेल तर वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धन, पाणी पुरवठा, संरक्षण आणि नियमित देखरेख यंत्रणा प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. अन्यथा लाखो रुपयांचा खर्च आणि वृक्षारोपणाच्या मोहिमांचा नेमका फायदा कोणाला असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होऊ शकतो. उमरगा तालुक्यातील वृक्षारोपणाच्या ठिकाणी दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन मृत झालेल्या रोपांची पुनर्लागवड करावी आणि लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशाच दर्जेदार, वस्तुस्थितीवर आधारित आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी साक्षी पावनज्योत वाहिनीला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. माहिती महत्त्वाची वाटल्यास शेअर करा. नवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साक्षी पावनज्योत वाहिनी. सत्य, वस्तुस्थिती आणि जनतेचा आवाज.